नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF 2026 साठी महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत। मागील वर्षीची जी काही प्रश्नपत्रिका आहे ज्याच्यामध्ये महत्त्वाचे असे प्रश्न आलेले आहेत त्या संबंधित सगळे प्रश्न बघूयात। तर आपण आता प्रश्नसंच बघायला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलली त्या संदर्भात चुकीची जोडी ओळखा। ऑप्शन 1 करी रोड लालबाग, ऑप्शन 2 चर्नी रोड गिरगाव, ऑप्शन 3 मरीन लाईन्स मुंबादेवी, ऑप्शन 4 किंग सर्कल माझगाव। तर हा जो प्रश्न आहे तो मुंबई चालक 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 किंग सर्कल माझगाव। प्रश्न क्रमांक 2, ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले। ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 नाशिक। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नागपूर। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला आहे। ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 राजस्थान, ऑप्शन 3 गुजरात, ऑप्शन 4 हरियाणा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नाही। ऑप्शन 1 एलिफंटा लेणी, ऑप्शन 2 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ऑप्शन 3 रायगड किल्ला, ऑप्शन 4 अजिंठा लेणी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रायगड किल्ला। प्रश्न क्रमांक 5, बांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला। तर या प्रश्नाचं तर आपण याचे पहिले ऑप्शन बघूया। प्रश्न क्रमांक 1 2007, ऑप्शन नंबर 2 2009, ऑप्शन नंबर 3 2023, ऑप्शन 4 2024। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 2009। प्रश्न क्रमांक 6, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते। ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 ओरिसा, ऑप्शन 4 राजस्थान। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री डॅश हे आहेत। ऑप्शन 1 अनिल देशमुख, ऑप्शन 2 चंद्रकांत पाटील, ऑप्शन 3 अजित पवार, ऑप्शन 4 देवेंद्र फडणवीस। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 देवेंद्र फडणवीस। प्रश्न क्रमांक 8, डॅश हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत। ऑप्शन 1 गिरीश महाजन, ऑप्शन 2 राधाकृष्ण विखे पाटील, ऑप्शन 3 गुलाबराव पाटील, ऑप्शन 4 अनिल भाई दास। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राधाकृष्ण विखे पाटील। प्रश्न क्रमांक 9, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री डॅश आहेत। तर ऑप्शन 1 गिरीश महाजन, ऑप्शन 2 एकनाथ खडसे, ऑप्शन 3 गुलाबराव पाटील, ऑप्शन 4 संजय सावकारे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गुलाबराव पाटील। प्रश्न क्रमांक 10, समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही। ऑप्शन 1 नागपूर, ऑप्शन 2 अमरावती, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 बुलढाणा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पुणे। प्रश्न क्रमांक 11, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे। ऑप्शन 1 पुस्तकाचे, ऑप्शन 2 वनस्पतीचे, ऑप्शन 3 आंब्याचे, ऑप्शन 4 किल्ल्याचे। तर हा प्रश्न भरपूर महाराष्ट्र पोलीसमध्ये आलेला आहे। मुंबई कारागृह, मीरा भाईंदर शहर पोलीस, सातारा पोलीस, यवतमाळ पोलीसमध्ये। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पुस्तकाचे। प्रश्न क्रमांक 12, भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्यासाठी योजना आहे। सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे। ऑप्शन 1 ठाणे, ऑप्शन 2 रायगड, ऑप्शन 3 पालघर, ऑप्शन 4 रत्नागिरी। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पालघर। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। ऑप्शन 1 141, ऑप्शन 2 181, ऑप्शन 3 281, ऑप्शन 4 228। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 181। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SRPF 2026, महाराष्ट्र पोलीस 2026, मुंबई उच्च न्यायालय 2026 यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न बघितलेले आहे। हे प्रश्न मागील परीक्षेत येऊन गेलेले आहेत आणि हे वारंवार रिपीट होणारे प्रश्न। हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।